ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या महामोर्चानंतर पालिका आयुक्तांचा पहिला दणका पाहायला मिळाला। वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची अखेर बदली करण्यात आली आहे। सचिन बोरसे यांच्याकडून निवडणूक विभागाचा पदभार काढून घेण्यात आलाय। कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे हा निवडणूक विभागाचा पदभार देण्यात आलाय। मनसेसह महाविकास आघाडीने बोरसे यांच्या बदलीची मागणी केली होती आणि त्यानुसार आता ही कारवाई करण्यात आली आहे। प्रतिनिधी निकेश सारदूल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। निकेश, काय अधिकची अपडेट आहे? ठाणे महापालिकेचा जो काही भ्रष्ट कारभार चालू आहे, ज्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आरोप केले जात आहेत, अशा अधिकाऱ्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने संयुक्त मोर्चा जो आहे तो पालिका मुख्यालयावरती काढलेला होता। त्यावेळेला मनसेचे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतलेली होती। त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळेला भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून केली गेली होती आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर वादग्रस्त ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त अधिकारी असलेले सचिन बोरसे यांच्यावरती आता पालिका आयुक्तांनी कारवाई केलेली पाहायला मिळते। त्यांच्याकडनं जो चार्ज होता निवडणूक विभागाचा तो त्यांच्याकडनं काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी कार्यालयीन अधीक्षक म्हणून बाळू पिचड यांच्याकडे ह्या विभागाचा पदभार जो आहे तो दिलेला आहे। मनसेच्या या मोर्चानंतर महापालिका आयुक्तांनी ही पहिलीच ऍक्शन जी आहे ती घेतलेली आहे। त्यामुळे आता महापालिका आयुक्त आणखी किती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच निकेश, आता पुढच्या कारवाईकडे लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।